आणि मार्गदर्शनामध्ये भावना प्रत्येकाने सांगितली. साम्य एकच प्रत्येकाच्या मनोगतामध्ये होतं, ते होतं हिंदू. आणि हे सगळं करायचं कशाप्रकारे? कुठल्याही गावामध्ये, कुठल्याही तालुक्यामध्ये, कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा आपण जर पाहिलं तर सगळ्या देशभरामध्ये आज आपल्याला प्रत्येक व्यक्तीला या विषयाकरता काम करावं लागतं. एक फार मोठं आव्हान आपल्या समाजासमोर उभं राहिलेलं आहे. आणि आव्हान हे थांबवण्याकरता, कमी करण्याकरता आज सरकारने देखील एक फार मोठं पाऊल उचललं. आणि ते सगळ्यात मोठं पाऊल आहे लोकशाहीच्या माध्यमातून जो उचललेला आहे ते SIRचा प्रश्न उपस्थित केला. आणि त्याच्या माध्यमातून गाव पातळीपासून जर हा मुळापासून जर प्रश्न संपून टाकायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय होता SIRचा. आणि तो आज या देशामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकारने प्रत्येकाने तो अंमलबजावणी सुरू केली. त्यांचा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी मनापासून अभिनंदन आभार व्यक्त. आणि काय असतं, कुठलाही आजार हा वरच्यावर मरण टिकून होत नाही, परत परत उद्भवत आहे. आणि हा आजार तर असा आहे, हा मुळाच्या खाली मुळे गेले. आणि याला काय होतं, मी पाहिले सगळे आपल्या डॉक्टर लोकांचे बोर्ड 2-3 लोकांनी पाहिले. डॉक्टर लोकांनी मार्गदर्शन केलं पाहिजे. डॉक्टर लोक काय होतं, पेशंट आणि त्याला शिकवलं असतं, ईश्वर सेवा हीच मानव सेवा, आम्ही सुद्धा तेच मानतो. काय होतं, मानव कधी ओळखू येतो आपल्याला त्याच्या कृतीत ओळखत असतो. हे लोक मानव नाही, जनावर आहे. जनावराला कसं समजतं, एकच भाषा समजतं, उठाव दांडे आणि मुळं आपल्याला सुद्धा हे प्रत्येकाला लक्षात आलं पाहिजे. दिसतात फक्त मनुष्य पण ज्यावेळेला कृती असते, कृती समजते, ही मनुष्याची काही जनावर असते. त्यामुळे जनावराला जनावराचीच भाषा सांगतो. पण आज आपण इथं रस्ता रोग केला, हा प्रश्न आजचा नाही, हा मागच्या वर्षी देखील उद्भवला. आणि आपण एकत्र कधी होतो, जमा कधी होतो, एकत्र कधी येतो, तर ज्या वेळेला समोरून काहीतरी आपल्याला त्रास होतो, आघात होतो, त्यावेळेला आपण एकत्र येतो. पण आपल्याला काय वाटतं, आता ते शांत झाले तर आपण सुद्धा शांत. गावातले काय असतात, काही माणसं असतात, त्यांना वाटतं पुढे झाले माणसं असतात, तुम्ही कशा स्वतः काय करा, ते शांत असते, तुम्ही शांत असते, बरोबर आहे. पण आता पूर्वीचा काळ होता, ते लोक सांगायचे तिथपर्यंत खरं होतं. पण आता ते काळ राहिलेला नाही. काही अधिकारी वर्गाने सांगितलं, आता इथंही सागर वापरही सांगितलं, काही लोक बोलले त्यांच्याकडे कार्ड आहे, जुने फार 20 वर्षापूर्वीचे, 25 वर्षापूर्वीचे. आता हे प्लॅनिंग, जगामध्ये जाण्याचं प्लॅनिंग जे लोकांचं होतं, संख्या वाढायलाच, ते काय आता 10-20 वर्षात नाही सुरू झालं. हे ज्या वेळेला 1947 ला ज्या वेळेस भारत स्वतंत्र झाला, काही लोक तिकडे गेले, काही लोक इथं राहिले. इथल्यांनीच ते इकडून एक एक पावलं बोलून घ्यायचं, ते वेगवेगळ्या मार्गाने आले. त्यावेळेला काही एवढं काही सुरक्षाचे साधन नव्हते. कोण कुठल्या देशात चाललाय, काय बॉर्डर आहे, कुठली हद्द आहे, ते काही निश्चित नव्हतं. त्यावेळेस बसून प्लॅनिंग झालं. आणि मग काय होतं, एखादा नवीन माणूस येतो, आपल्याला 2 वेळा 4 वेळा त्या माणसाला दिसला, आपण त्याला विचारतो कोण आहे, ते सांगतो तालुका छोकरा आहे, किधर से आहे, सांगतो कुठे जिल्ह्यात. आता आपण तरी पुढे सगळं बघायला चालू आहे. भाडूचं काय करतो, इथंच कुठं तुमच्या जवळपास कुठं त्या नोकरीला होतं, इकडं जरा फार अडचणीची परिस्थिती आहे, मग त्याचं घर काय होतीच, ते सांगतो काही नाही, चांगले लोक आहेत. तुम्हाला याचा अनुभव असतो, याचा आजपर्यंत काही त्रास दिला नाही. आणि आपण काय होतो, ते वाढ बघत बसतो, त्याने त्रास दिला नाही. आपण 50 लोकांना सांगतो तो खूप चांगला आहे, तसं काही त्याने आपण वकीलपत्र दिले, रोज त्याचं वकीलपत्र आपण घेऊन शकतो. आताही तुम्हाला सांगतो, इथं सभा संपली, कार्यक्रम झाला, उद्या परवा 400 तुम्हाला लोक भेटतील. हे आपले घरचे लोक फार चांगले, हे अजिबात यांचा काही त्रास नाही. आता त्यांनी काय आपल्या आई भेटून द्यायची वाट बघायची, आपल्या घरात द्यायची वाट बघायची, आपल्या वावर द्यायची वाट बघायची. आणि हे एक दिवशी होणार. आणि ज्या दिवशी तो वकील पत्र घेऊन फिरणारा माणूस असतो, असं काय घडलं तर ते काय सांगतो, नाही त्यावेळेस ते वेगळे लोक होते, म्हणजे कुणीही तुम्हाला सांगतो आनंद लागू दे. पण प्रत्येकाचा जर अनुभव असेल तर तुम्हाला सांगतो, अजिबात एकही व्यक्ती, म्हणजे एक मी सांगतो ना, एक सुद्धा माणूस सापडणार नाही की
की ज्याचं या भारत देशावरती प्रेम आहे, तिरंग्यावर प्रेम आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना तो मान्य करतो असं एक त्याला हे सगळं सोडा. ज्या भारत भूमीमध्ये तो राहतो या भारत भूमीचं त्याला संविधान सुद्धा मान्य नसतं. त्याला तुम्ही संविधानाची प्रज्ञा सांगा ही शपथ घ्यायची कशाची, अजिबात घेऊ शकत नाही. अरे त्याला संविधानच मान्य नसतं. त्याला भारत भूमीमध्ये एवढे महापुरुष आहे त्याला ते एक मान्य नसतं. त्याला मान्य फक्त असेल तर इस्लाम, याच्या पलीकडे त्याला काहीच मान्य नाही. तुम्ही गाव असलो तुम्ही सांगितलं ना गावाचे काय आपलं आहे काय मान्य ते सुद्धा नाही मान्य. पण ही वाट तुम्ही बघू नका. विषयाची परीक्षा ही कधी घेऊ नये. त्यामुळे हे किती जरी तुम्ही उघडलं तरी शेवट तुम्हाला सांगतो याच्यामध्ये विषच नाही. ते दिसायला चंदन दिसतं, आपण उघडत बसतो, आपल्याला सुगंध येतो, पण ते विष असतं. ज्या दिवशी तुमचं त्या जिभेला लागणार त्या दिवशी तुम्हाला सांगतो आपण कुणी जाऊ शकतो. पण याचा सातत्याने काय प्रयोग करू नका. ठीक आहे, आता बरेच राजकीय पक्ष झाले आहेत, पण जेवढे राजकीय पक्ष होतील तेवढे मर्तप्रवाह वाहत असतात. 100 लोक जर असले हा एखादा छोटा पक्ष आहे तरी त्याची 2 लोक राहणारच आहेत. त्याचा लयच चांगला आहे त्याचे 50 राहतील, पण प्रत्येक माणसाचा विचार आहे. तुम्हाला सांगतो की ज्या ज्या वेळेला काय असा प्रश्न उपस्थित होईल, उद्भवल एखाद्या कुटुंबावरती, तर आपण एकत्र येणं गरजेचं आहे. आणि ते कशा करता, आपण कुठली जात पात पाहिजे, आपण फक्त धर्म आणि धर्मच पाहिजे. त्या धर्माच्या मागे उभा राहायचं, आपल्या प्रत्येक व्यक्तीला काम करायचं. अनेक लोक येत असतात, गाव पातळी येतात. उद्या आता आम्ही गेलो 4 दिवसांनी, ते लोक शांत झाले, आपल्या कुणी बैठक लावायचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला सांगतो हा प्रश्न कधी थांबता का? हा प्रश्न कधी थांबल तो फक्त हे लोक इथून गेल्यानंतर थांबला पाहिजे. तोपर्यंत हा प्रश्न थांबता का? जे लोक सांगतात ते इतक्या वर्षापासून राहतात, ते भारतीय. माझे प्रशासनाला आव्हान आहे की तुम्ही यांचं डीएनए टेस्ट करा. डीएनए मध्ये कळतं, जे सांगतच नाही माझे वडील आहेत की माझी आई आहे, त्यांचं डीएनए मॅच कळतं त्यांचं पोरग आहे. आणि ते सांगत असतील की आमचं आजचं आहे त्याचं वंशवळ दाखव, की वंशवळ तुम्हाला सांगतो कुठपर्यंत जाईल की बांगलादेश पर्यंत जाणार. ही भारतीय वंशवळ निघूच शकत नाही. त्यामुळं ह्या सगळ्या बाबतीमध्ये आपण गांभीर्याने केलं पाहिजे. कोणी सांगत असेल 20 वर्षापासून इथे, पण 20 वर्षापासून आज जापून होता त्याचा पंजा कोण हे सांगते शकतो. आता आपल्या इथे बसणाऱ्या लोकांच्या आपण सगळ्यांची वंशवळ सांगू शकतो नाही. 47 त्याच्या अगोदर सुद्धा सांगू शकतो. आपल्या वंशवळी काढायच्या म्हणल्या तर फार तुम्हाला सांगतो या 200-300 वर्षाची यांच्या या 200 वर्षापेक्षा काढायचे बांगलादेश झाला. कारण त्यावेळेला पाकिस्तान आपल्याकडेच होतं ना, हे तिकडून निघणारच नाही. ते दुसरीकडेच कुठे बांगलादेशच्या पुढे जात असतील. पण तुम्हाला सांगतो या सगळ्या बाबतीमध्ये आपण फार बारीक विचार करता. ते निवडणुका नाहीत, कुठे राजकीय व्यासपीठ नाही, पण ज्या ज्या वेळेला आपला असा प्रश्न उपस्थित होईल तर त्या वेळेला प्रत्येकाने आपल्याला अत्यंत गांभीर्याने गेलं करायचं. आज एखाद्या मुद्द्यापर्यंत हात त्यांनी उचललाय, उद्याच्या काळामध्ये ते आपल्या माय माऊलींपर्यंत टार्गेट करतील. तिला कुठेतरी एखाद्या वेळेला गळ घालतील. यांनाही लहानपणापासून तुम्ही सांगून ठेवा, शिकून ठेवा की जे लोक आपले असतील ते विचार करून आपण पुढे गेलं पाहिजे. आता सागर भाऊला फक्त चिठ्ठी दिली की मुलगी 2 वर झाले गायब आहे. आता ही सभा संपल्यानंतर त्या वडिलांना मी विनंती करतो की तुम्ही आम्हाला बाजूला भेटा, आपण त्याचा पाठपुरावा करू. आणि प्रशासनाला आम्ही विनंती करतो या सगळ्या बाबतीमध्ये आज जो काय मोर्चा निघलाय, इतर रस्ता रोको झालाय, हे थांबणार नाही. तुम्ही जरी किती सांगितलं की जे ओरिजिनल आहे, उतारा आहे किंवा काय आहे, पण आम्हाला हा प्रश्न हे सगळं रद्द करून त्याचे आधार कार्ड रद्द झाले पाहिजे. पाथर्डी तालुक्यामध्ये झालं, रेशन कार्ड रद्द झाले, आधार कार्ड रद्द झालं आणि त्यांना तुम्ही काढून देण्यात आलं. अशाच प्रकारे इथं सुद्धा प्रशासनाने तोच निर्णय दिला पाहिजे, नाही तरी आंदोलन होणार. हे सातत्यानं दिवसांदिवस तितकंच तीव्र होत जाणार आणि याचे पडसाद तुम्हाला त्या गावापुरते किंवा पंचक्रोशीपुरते मात्र राहणार नाही. हे संबंध अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये याचे पडसाद तुम्हाला उमटलेले पाहायला मिळते. त्यामुळे आजचा विषय नाही, तुम्ही कुणीही काळजी करू नका. हे प्रश्न आजचा नाही, तुम्ही मागच्या वर्षी देखील उपस्थित केला. मला वाटतं काही लोकांनी मागच्या वर्षी उपस्थित केला, प्रशासनाने कागदपत्र काढून आणून तुम्हाला दाखवलं. सगळ्यांनी सांगितलं की ते लोक आहेत तिथं आणि तुम्हाला दाखवलं गेलं कागदपत्र की आपलेच लोक आहेत.
हे प्रशासनाला आम्ही सांगतो की अजिबात हे चालणार नाही आम्हाला. हे तुम्ही या आंदोलनाची तीव्रता ओळखली गेली पाहिजे. आजचा जो प्रश्न उपस्थित झाला याची तीव्रता ओळखली गेली पाहिजे की तुम्ही जरी दाखवता पण ते मान्य होत नाही, कारण हे लोक पिढी नाही पिढ्या या ठिकाणी राहतात. त्यांना समजतं की कोण आपलं कोण नाही. कोणाचा कार्यक्रम झाला, कोणाचं लग्न झालं त्यांना समजतं. पण आज कोणाचे लग्न झाले तरी जर लोक येतात म्हणजे कुठून येतात, असं सागर म्हणून सांगितलं, ते कुठून तरी बाहेरून येतात आणि हळूहळू आपल्यामध्ये मिसळतात. आणि काय होतं, आपल्याकडं दाढी आणि टोपी बरेच लोक एकत्र सारखेच वाटते, ओळखूच येत नाही. गोट्याच्या वरती पॅन्टी आणि टोपी ते विचार करायला दाढ्या, ते लवकर ओळखूच येत नाही. ते बोकडेच असतात, बोकडेच असतात. लक्षात येत नाही आपल्याला कोणाचं कोण आहे. आपल्याला सांगतात कलर 19-20 फरक असतो, लक्षात येत नाही. पण या प्रश्नाची तीव्रता आपण कधी थांबता कामा. आता कुणी जाणार तसं उतारे, कुणी दिली जागा ते सोडून द्या, त्याच्यात फार भांडणीत पडू नका. पण ज्या हे लोक सुद्धा आपल्यामध्ये सामील करून घ्या. ज्या लोक याच्यामध्ये ज्यांनी काय सुरुवात केली असेल त्यांनाही समज द्या, पण त्यांनी सुद्धा परत कोणत्याही व्यक्तीची बाजू घेता कामा नये. त्यामुळे आज या सगळ्या प्रश्नाची आपण तीव्रता ओळखून या सर्व विषयावरती काम करण्याची आवश्यकता आहे. आज हा प्रश्न फक्त आपल्या गावापुरता नाही, की हळूहळू याच्यावर जर आवाज उठवला नाही तर हळूहळू सगळं पांगत असतं. हे जिल्ह्यामध्ये पांगतं, देशामध्ये पांगतं. आणि आज म्हणून आपण जर परदेशामध्ये गेलो तर तिथले लोक प्रचंड जागृत झालेले. त्या लोकांनी आता त्याच्यावरती काम सुरू केलं आणि आपल्याकडे अजून भारत देशामध्ये काम करण्याकरता अजून आपल्याला मोठी संघटना, मोठी ताकद प्रत्येक हिंदू म्हणून प्रत्येक व्यक्तीने आज कुठेतरी जागृत करणं गरजेचं आहे. म्हणून आज आम्ही सगळेजण या ठिकाणी एवढ्या करताच आलो. जसं सागर भाऊनी सांगितलं की आज तिथं विधान परिषद फॉर्म भरायचा. पडळकर साहेबांना देखील पडळकर साहेब आले होते, मुक्कामी होते, पण त्यांना अचानक जावं लागलं. आणि सांगली जिल्ह्यामध्ये देखील विधान परिषदचा अर्ज भरण्याकरता त्या ठिकाणी त्यांना बोर्ड वगैरे देखील ते गेले. पण या सगळ्या प्रश्नाची जाण किती तीव्रता आहे ते काय आजच्या पुरतं मर्यादित नाही. काही लोक म्हणतील आज आले गेले, पण तुम्हाला सांगतो आज आले गेले तुम्ही कधी बोलावतात तर तेव्हा आम्ही सगळे लोक या ठिकाणी आपल्या प्रश्नाकरता आम्ही सगळे उपलब्ध राहू. आणि हा प्रश्न जोपर्यंत निकाली निघत नाही तोपर्यंत या आंदोलनाची तीव्रता ही कमी होता कामा. आणि हा तुमच्या एकट्या गावापुरता विषय नाही, कारण त्यांना लक्षात येतं की लोक प्रत्येक वेळी काय घेत असतात. आम्ही अनेक ठिकाणी सांगतो, एखादा छोटं भांडण करतात आणि पाहतात काय प्रतिक्रिया येते. आणि छोटं झालं तर आपण काय म्हणतो, काय झालेलं नाही, आपण माफी मागायला. त्यांचा प्रयत्नच तो असतो की लोकांमध्ये दादागिरी करायची आणि अंधारात येऊन आपली माफी मागायची, पाया पडतात. आणि नंतर ते काय सांगतात, क्या क्या उसने, त्यांची भाषा ही असते. त्यामुळं ज्या ज्या वेळेला काही प्रश्न उद्भवल तर जाग्यावर तुम्हाला सांगतो नांगे टाकायचं काम करा. ज्या दिवशी तुम्ही म्हणता उठाव दांडे, त्याच वेळी तुम्हाला सांगतो नीट व्हा. छोटा जरी प्रश्न झाला तो आपल्यातला पाहिजे, कुठल्याही छोट्या समाजाला जरी असला तर त्याच्याकरता आपण उभा राहायला पाहिजे. राजकीय लोक तुम्ही म्हणता ते राजकीय लोक आपल्याकडे इथं काय आणले, राजकीय लोक तुमच्या इथे आता दाते सगळ्यांचे चिरंजीव तुम्ही आज सांगितलं, बाकीचे लोक का नाही. कारण की प्रत्येकाला काय होतं, आपल्या टोप्या दिसत नाही. आता त्यांचे परदेश टोप्या एकत्र झाले. काय होतं, परवा त्या दिवशी त्यांनी निवेदन दिले, सगळ्या ठिकाणी निवेदन दिले, गोमाता को राष्ट्रमाता घोषित करू. आणि काय केलं, सगळ्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी लपून छपून का होईना आपल्या गोमातेची कत्तल त्यांनी त्या दिवशी केलीच. म्हणजे दाखवायचंय आणि करायचंय, फक्त निवेदन द्यायचे आणि आपल्याला दाखवायचं की आम्ही सगळे त्याचा विचार. अरे मुळात तुमच्या रक्तातच घाण आहे. भारत देशाच्या विचाराच्या बाबतीमध्ये तुमच्या मनात कायम पाप आहे की भारतभूमी नाही राहिली पाहिजे, तिथं शरिया कायदा लागू झाला पाहिजे, अशा विचाराचे हे लोक यातून यांचं कोरण्याचं काम चालू. म्हणून आपल्या सर्वांनी हे सगळे पावलं ओळखले पाहिजे की आज काय घडतंय, कशामुळे घडतंय. आणि म्हणून हे सगळं बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे. जोपर्यंत आपले लोक एकत्र येणार नाहीत तोपर्यंत राजकीय नेते मंडळी सुद्धा आपल्या मागे येतात. कारण त्यांना तुम्ही आले, 2 जण आले, पण जोपर्यंत सर्व पक्ष लोक जसं एखाद्या विषय करता येतात तसं आपल्या सगळ्या लोकांनी आलं पाहिजे. काय येत नाही याचं कारण एक, आपले डोक्या कमी दिसतात बाबा, त्या मच्छरदारी लोकांना दिसतात. जुने आपल्या आता मच्छरदारी पूर्ण राहायच्या, आपल्या सगळीकडे राहायचं, त्याच्यात ते कापू उशू व्हायचं. काय होतं, लोकांची इतकी दिसते
बऱ्याचशा लोकांना काय सांगू तिथे फार मत आहेत, आपण काय विरोध करायला, हा काय 2 दिवसाचा प्रश्न, पण हा 2 दिवसाचा प्रश्न नाही, हा दिवसांदिवस वाढत आहे. आज जमिनीपर्यंत आले, उद्या आपल्या घरात येणार, माय माऊलींपर्यंत येणार. तुम्ही लक्षात घ्या, यांचं अहो सगळे विधानसभेत उचलून चालत नाही, सगळ्या गोष्टीचे कायदे करून चालत नाही. हा मनातला कायदा लागणार आहे, मनात प्रत्येकाने निश्चय करावा लागणार आहे की नाही म्हणजे खोबरं बघायचं नाही याच्याशी व्यवहार करायचा आहे, मनात ठरवणार आहे. आता कायदे किती आहेत संविधानामध्ये, कोणता कायदा पाळला आहे? नुसतं विधानसभेत बोलून कायदा करून चालणार नाही. आपल्या प्रत्येकाला मनातला कायदा पाहिजे की नाही करणार, कोणत्या कायद्याची गरज आहे, किती कायद्यांची मागणी करायची, किती कायदे दुरुस्त करायचे सरकारला, हे करून चालणार नाही. याचं फक्त राजकारण करून चालणार नाही. विधानसभेत आम्ही बोलायचं त्याचं राजकारण करायचं, हे आता किती वेळा करायचं. पण ह्या सगळ्या प्रश्नावरती आपल्याला जर काम करायचं असेल तर आपण प्रत्येकाने गोमातेला स्पर्श केला पाहिजे आणि शपथ घेतली पाहिजे प्रत्येकाने मनामध्ये की मी हे करणार नाही, मी याच्याशी व्यवहार करणार नाही, मी या लोकांचा संबंध टाकणार. प्रत्येकाला आज की 100 लोकांचा संबंध असतो, हळूहळू कमी करा. जसं तुम्हाला काही लोकांना जोडून राहतो, आम्ही म्हणलो ना जोडून राहतो नाही, तसं कुठं असतं का? तसं कुठं असतं का? कळत तू तुझ्या घरात आले. आणि जे लोक विरोध करतात त्याच्या 4-2 महिन्यात आम्हाला फोन येतोच. जे आम्हाला सांगत असतो की असं करू नका, त्याचा आम्हाला 4-2 महिन्यात फोन आहे. माझा व्यक्तिगत अनुभव आणि यांचा पण. असे गावात मी गेलो ना, आम्हाला सांगायचे हे असं झालं, ते चुकलं, आपल्याच माझा चुका सांगायचे का आम्ही त्या गावात येऊ. पण त्यावेळेस त्याच्या कुटुंबावर जास्त परिस्थिती निर्माण झाली तर तो आमच्यापेक्षाही जाऊन पुढे बोलायला लागला. ही वस्तुस्थिती आहे. आपल्या कुटुंबावर मनावर स्वतः वेळ लागला. हे काम आमचं नाही, हे व्यक्तिगत आमचं काम नाही, हे देवा धर्माचं काम आहे. हे देवा धर्माकरता आम्ही करतो की ज्या लोकांनी या भारत भूमीमध्ये आपला धर्म संपवण्याकरता वर्षानुवर्ष झाले प्रयत्न करतायत, आपले देवस्थान उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतायत, आज मंदिरांच्या बाबतीमध्ये आत्मविश्वास निर्माण होतोय. आपण प्रत्येकाने याच्यावरती अत्यंत गांभीर्यपूर्वक घेतलं गरजेचं. पण आज आम्ही एवढंच तुम्हाला सांगण्याकरता की आता तुम्ही जागृत झाले, पण हे जे काही विचारांची मशाल पेटवलेली आहे तर ही मशाल ही प्रत्येकाने कुठंतरी आता पुढं घेऊन जाण्याकरता आपण प्रयत्नशील झाले पाहिजे. आज आपण आलो इथपर्यंत ठीक आहे, पण हा विचार थांबता कामा नये. आम्ही कोणत्याही राजकीय माणसाला विरोध करायला, कोणाचंही समर्थन करायला, कुठल्याही पक्षाचे मत मागायला किंवा पक्षाचा अजेंडा घेऊन आलो. आम्ही फक्त ह्या भारत भूमीमध्ये ज्या ज्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने काम केलं त्या विचारांचं समर्थन करण्याकरता, तुम्हाला सांगण्याकरता हे आपल्या सर्वांना जागृती आणण्याकरता या ठिकाणी आले. म्हणून आज तुम्हाला एवढीच विनंती करतो, तुम्ही सकाळपासून बऱ्याच वेळा बसलेले आहे, जवळपास 10:30 वाजल्यापासून लोक आले. तेवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमच्या महिला भगिनी सुद्धा आलेल्या आहेत, ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी मागे बसलेले आहेत. हे कशा करता चाललेलं आहे? हे फक्त आणि फक्त धर्मा करता. आज एका कुटुंबावर संकट आलं, आपण एकत्र येऊ शकतो, हा विचार त्या लोकांपर्यंत गेला पाहिजे. आणि जोपर्यंत हा जात नाही तोपर्यंत तुम्हाला सांगतो की अशाच पद्धतीचे लोक आपल्यावरती अतिरेक करायचा प्रयत्न करतील, आपल्या दादागिरी करायचा प्रयत्न करतील. पण इथून पुढच्या काळामध्ये आपण प्रत्येकाने जशाच तसं उत्तर देऊन या लोकांना नीट करायचं काम आपल्या सर्वांना एकत्र राहून करायचंय. त्यामुळे आजचा हा सकल हिंदू समाजचा एक प्रयत्न चांगल्या पद्धतीने तुम्ही आज प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमच्या सर्वांचेच मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि प्रशासनाला आपला अल्टिमेटम आहे, तुम्ही आमचे काही ठराविक लोक प्रशासनाला, आमचे काही ठराविक लोक या संघटनेचे प्रतिनिधी म्हणून तुम्हाला भेटतील, त्यांच्याशी चर्चा करून जो अल्टिमेटम ठरल त्याप्रमाणे जर तुम्ही वागले नाहीत तर मात्र आम्ही याच्यापेक्षा आंदोलन तीव्र करू, ही मात्र तुम्हाला आज या आंदोलनाच्या माध्यमातून, राष्ट्ररोखाच्या माध्यमातून आम्ही सूचित करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम, जय शिवराय.